गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला, आज आहे सोमवार बघा. चला इकडे माझी ना स्वयंपाकाची म्हणजे डब्याची तयारी चालू आहे. मिस्टरांना जायचं आहे गावाला, त्याच्यामुळे लवकरच मी त्यांना टिफिन बनवून देणार आहे. तर बटाट्याची भाजी, हे पहा इकडे सोलीव बटाट्याची भाजी मी बनवणार आहे मोकळी. कणिक पण तिंबून ठेवली पोळ्यांसाठी. आता जरा किचन ओटा आवरते, पहिला भाजी टाकते. आणि पाऊस काय बघा थांबायला तयार नाही. आज सकाळी सुद्धा एवढं काळं डोम आभाळ आलेलं आणि पावसाची सर पडलीच आहे. तर चला असो, आता पावसाळा म्हणले की पाऊस चालूच राहणार आहे. चला इकडं अशी तयारी करून घेतली. हे पहा पाऊस चालूच आहे बघा. मी आता ना विरांशकडे जाऊन घरी निघाले. विरांशची सकाळी 9:30ला स्कूल असते. तर मग मी काय करते, घरातलं आवरून ह्यांचा टिफिन भरून मग मी विरांशकडे जात असते. आणि बघा हे बघा पाऊस कंटिन्यू चालूच आहे. पाऊस थांबायला तयार नाही आहे. हे पहा मी इकडं आता ना माझ्यासाठी ना आळीवाची खीर बनवते. मी पहिला आळीव ना भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये मी आता दूध टाकलेले आहे. तुम्ही याच्यामध्ये गूळ साखर काही टाकू शकता, दोन्हीपैकी एक म्हणजे. तर मी आता साखर टाकली, गूळ टाकत असते मी नेहमी. तर गूळ टाकलं तरी छान लागते खीर, अगदी मस्त. आता म्हटलं चला आपली हाडं आता बळकट बनवूयात. ज्यावेळेस खरंच आपलं डिलेवरी झालेली असते त्यावेळेस आई देत असते आळीवचे लाडू. त्यावेळेस आपल्याला आळीव असा कडवट असा लागत असतो आणि खायचे आपलं त्यावेळेस मनस्थितीनंच, नको हे काय कडू दिला आईने असं आपण म्हणत असतो बघा. आपल्याला आई ना आपली डिलेवरी झाल्यानंतर, आपण बाळंतीण झाल्यानंतर त्यावेळेस आळीवचे लाडू खीर देत असते. आणि त्यावेळेस आई देत होती म्हणजे, तर त्यावेळेस आपल्याला म्हणायची काय आई नको करत असली खीर ते, नाही का. आता त्याचं महत्त्व समजतं. खरं तर आळीव खूप औषधिक आहे, आपल्या शरीराचे हाडं बळकट करतो. हाडांसाठी आळीव ही खरं खूप फायदेशीर आहे. मी पण रसिकाला आळीवची खीर देत होते आणि लाडूही बनवले होते. मी म्हटलं खा. रसिकाला म्हटलं कुठलंही नाही म्हणायचं नाही, खायचं. कारण का जी सगळी भरून निघते म्हटलं, जी बाळणपणामध्ये जीज झालेली असते ना ती सगळी भरून निघते. तर बघा आता त्याचं महत्त्व समजतं मला. आणि ज्यावेळेस खरंच आपली हाडं ठिसूळ होतात त्यावेळेस महत्त्व समजतं. वेळ निघून गेलेली असते. पण चला, मी आता हे बघा माझ्यासाठी आळीवची खीर बनवली. मी रसिकाकडे जाऊन आले. पाऊस काय थांबायचं नावच घेईना, पाऊस चालूच आहे. हे बघा मी खीर जरा घट्टच बनवली आहे. ह्याच्यामध्ये तूप घालून खातात, छान लागते अगदी खीर. वेलची पूड, वेलदोड्याची पूड जरी घालून खाल्ली तरी छान लागते. तर चला या सगळेजण आळीवची खीर खायला. स्वतःची काळजी घ्या. आता मी घ्यायला शिकले म्हणजे स्वतःची काळजी. तर चला थोडंसं ह्याच्यामध्ये तूप टाकते, जास्त टाकणार नाही. कारण का मला काय झालं, सर्दी खोकल्यामुळे तूपसुद्धा नको वाटायला लागलं खायला. विरांश गेले शाळेत, रसिका गेली ऑफिसला आणि पाऊस काही थांबायचं नाव घेईना बघा. सकाळी वाटलं पाऊस थांबेल, पण काही पाऊस अजूनही थांबलेला नाही आहे. तर चला या नाश्ता करायला. हे पहा आत्ता मी दुपारचं 1 वाजलेलं आहे आणि मी घरी जाऊन आली इकडे माझ्या घरी. तर बघा, कारण का आमच्या इथं पाण्याचं प्रॉब्लेम म्हणजे काय, पाणी वापरायचं पाणी नाही आलं, म्हणजे बंद झालं आहे. तर काय तर प्रॉब्लेम झाला आहे म्हणून मग मी म्हटलं घरी नळ चालू आहे का बघूया म्हणून पाहायला गेले. नाव घेईना. आता 1 वाजलेला आहे दुपारचा. तर विरांशला आणायला गेला आहे विनायक. आणि आणायचं म्हणजे की 4 व्हीलरमधनंच आणायला गेले. तो पर्यायच नाही, पाऊस चालूच आहे.
आणि पुन्हा सर्दी सगळीकडे, सर्दी खोकल्याचे पेशंट आहेत. त्याच्यामुळे विरांशला आहे थोडी थोडी सर्दी आहेच आहे विरांशला. आणि घरात बघा किती अंधार पडतो, लाईटचीच गरज आहे. लाईट लावल्याशिवाय काय गत्यंतर नसते. चला तर आता येईल माझा विरांश. आमच्या घरी काय चाललं, नळ चालू आहे का काय पाहायला गेले मी. चुकून नळ जर चालू असेल तर पुन्हा म्हटलं, कारण का मी असतानाच पाण्याचा प्रॉब्लेम, मी असतानाच पाणी गेलेलं होतं. तर चला असं येईल विरांश. हे पहा रात्रीचे वाजले 10 आणि 10 वाजता आम्ही घरी गेलोत. रसिकाला यायला 9:15 झालेले होते. रसिकाची मीटिंग होती आणि मीटिंग संपायला तिचं जवळजवळ 7:30-8 वाजले. 8 नंतर ती निघाली. अवघ्या 1.5 तास ती ट्रॅफिकमध्ये अडकलेली होती. तर अशा प्रकारे बघा आज रसिकाला झालेला उशीर आणि त्यामुळे मग मी तिकडं स्वयंपाक केला, आमचा पण तिकडं स्वयंपाक केला. आम्ही जेवण करून इकडे आलो. मग आता चला तर असे कधी कधी वेळ होतो. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.